MBBS शिकणारी भावना यादव दिल्लीला परीक्षेला गेली होती, परंतु परत आली ती जळालेल्या अवस्थेत. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करणारा युवक फरार आहे. त्याच्या घरी पेट्रोलची बाटलीही सापडली. अपघात की पद्धतशीर कट? नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. राजस्थानच्या अनंतपुरा गावातील डॉक्टर भावना यादव हिचा मृत्यू एक गंभीर संशय निर्माण करणारी घटना ठरली आहे. दिल्लीला MBBS परीक्षेसाठी गेलेली भावना हरियाणाच्या हिसारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडली आणि उपचारादरम्यान जयपूरमध्ये तिचा मृत्यू झाला. परिवाराच्या माहितीनुसार 21 एप्रिल रोजी भावना दिल्लीला परीक्षा देण्यासाठी गेली होती. ती ऑनलाईन क्लास घेत होती आणि कुटुंबियाशी सातत्याने संपर्कात होती. 24 एप्रिलला अचानक एका अनोळखी युवकाचा फोन आला. त्याने सांगितले की भावना आगीत भाजली आणि हिसारच्या हॉस्पिटलमध्ये आहे. परिवार धावपळ करत तिथे पोहोचले. तिची स्थिती गंभीर होती. त्यानंतर तिला जयपूरच्या SMS हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. भावनाला हॉस्पिटलमध्ये नेणारा उमेश यादव नावाचा युवक तिच्या ओळखीचा होता. त्याच्याच घरातून पेट्रोलची बाटली आणि इतर ज्वलनशील साहित्य सापडले. तो सध्या फरार असून त्याचा फोनही बंद आहे. भावनाच्या आईने गंभीर आरोप करत सांगितले की तिच्या पोटावर धारदार वस्तूने केलेले जखमा होत्या. हे केवळ आगीमुळे झालेले नसावे, यामध्ये शारीरिक हल्ला आणि हिंसाचाराचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून जयपूर पोलिसांकडून केस हिसारच्या सिव्हिल लाईन पोलिसांना वर्ग करण्यात आली आहे. संशयित उमेश यादवचा शोध घेण्यासाठी 3 विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. भावनाच्या मृत्यूमागे खरोखर अपघात होता का, की ही एकाएकीतर्फे नात्याची किंवा सुडाची कथा होती? उमेश यादव फरार का झाला? खरं सत्य कधी उघड होणार? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा.